नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, हे दिग्रस पंचायत समिती आहे, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पंचायत समिती आहे. दिसत आहे ते हे भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे. दिग्रस पंचायत समिती यामध्ये वाई, लिंगी, साखरा ग्रामपंचायत, वाई, लिंगी, धानोरा, खुर्द, मांडवा या 4 ग्रामपंचायत अंतर्गत युए बोरेकर याने उमेश अंबादास बोरेकर कार्यरत असताना त्यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला. मित्र, त्यासोबत रत्नपारखी ग्रामसेवक होते धानोरा खुर्द येथे, त्यासोबत विजय धावस ग्रामसेवक होते आणि साखऱ्याचे सरपंच सौ पुष्पाताई अशोक चव्हाण हा तिथं कार्यरत होता सरपंच पदावर. धानोरचा सरपंच सिंधुताई किरण पवार हा कार्यरत होता त्या धानोरच्या पदावर, सरपंच पदावर. हे असताना त्यांचे उपसरपंच आणि हे असताना या बोरेकर नावाच्या ग्रामसेवकांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला. दिग्रसचे कॉम्रेड पीजी गावंडे सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रकरण दाखल केलं होतं माहितीच्या अधिकारात उघडकीस घेऊन, परंतु या शासनाच्या अधिकाऱ्यानं ते गुन्हे दाखल केले नाही. म्हणून कॉम्रेड पीजी गावंडे यांनी दिग्रस न्यायालयात दाद मागितली होती. मित्र, तर तिथं त्या विद्यमान तत्कालीन मॅजिस्ट्रेट आपल्या दिग्रस न्यायालयाचे बी एस जगदाळे साहेब यांनी त्यांच्यावर 7/6/24 रोजी दिनांक 7/6/24 रोजी गुन्हे दाखल केले आहे. गुन्हे दाखल त्याच्यामध्ये पुष्पा अशोक चव्हाण साखरा सरपंच, त्यामध्ये विजय धावस ग्रामसेवक आणि युए बोरेकर याने उमेश अंबादास बोरेकर 1 नंबरचा आरोपी त्याच्यामध्ये आहे. त्यांच्यावर विद्यमान न्यायालयाने गुन्हे दाखल केले होते, परंतु आता ते प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अंगलट होत असल्यामुळे 30 मे 2026 रोजी आपल्या पंचायत समितीचे बीडीओ, जिल्हा परिषदचे सीओ यांनी आदेशानुसार सहाय्यक बीडीओ मधुकरराव सीतारामजी मुंडे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला लेखी रिपोर्ट दिला. त्यावरून दिग्रसचे कर्तव्यदक्ष ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेब यांच्याकडे तपास आहे. ते त्या केसमध्ये तपासाती घेतलेला आहे. ठाणेदार मुंडे साहेबांनी ते त्यांच्यावर एफआर करणार आहेत. एफआर केलेला आहे, त्यांनी त्यांच्यावर एफआर केला. हे जर प्रकरण त्यावेळेस दाखल केलं असतं एवढ्या झंझटी कशाला लागल्या असत्या, पण नाही. हे राजकीय लोक प्रकरण दाबतात, त्याच्यामध्ये हे अधिकारी लोक प्रकरण दाबतात. म्हणून दूध का दूध पाणी का पाणी करायचं काम पडलं. मित्र, शेवटी कॉम्रेड पीजी गावंडे यांना न्यायालयात प्रकरण दाखल करायला काम पडलं. आपल्या दिग्रसचे न्यायाधीश बी एस जगदाळे साहेबांनी गुन्हे दाखल केले त्यांच्या जून 24 मध्ये 7 जून 2024 मध्ये. ह्याच प्रकरणामध्ये आता 30 मे 2026 रोजी या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी मधुकरराव सीतारामजी मुंडे साहेब यांनी लेखी तक्रार दिली दिग्रस पोलीस स्टेशनला. ठाणेदार त्याचा तपास करीत आहे. ठाणेदार कर्तव्यदक्ष ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेब त्याचा तपास करत आहे आणि त्यांना अटक करून त्यांचा PCR घेऊन त्यांचे निकाल वसुली करून ते प्रकरण न्यायालयात प्रविष्ट करणार आहेत. मित्र, आता म्हणजे सांगा किती वेळ लागला त्याला. त्याच वेळेस गुन्हे दाखल केले असते एवढ्या झंझटी लागत होत्या का? परंतु नाही. म्हणून दूध का दूध पाणी का पाणी, भ्रष्टाचाराला शासन झालं पाहिजे हे आमची मागणी आहे. आणि या भ्रष्टाचाराला कुठेतरी याला आळा बसला पाहिजे हेच आमची कार्यकर्त्याची मागणी आहे, कॉम्रेड पीजी गावंडे यांची. म्हणून या उर्वरित आरोपी त्यातले राहिलेले आहे त्यांच्यावर बी ठाणेदार मुंडे साहेबांनी गुन्हे दाखल कराव हे आमची मागणी आहे. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.